महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ सर्व गटाचे या ठिकाणी अभिनंदन करतो। थोड्या काळात होईना परंतु त्यांना ध्वनी करून निरोप दिल्याबरोबर ते या ठिकाणी हजर झालेले आहेत। तर मित्रांनो, 6 ते 7 वर्ष विलंब झालेल्या निवडणुका आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2024 पर्यंत घेण्याचे असे ठरलेले आहे। त्या अनुषंगाने जानेवारी 2015 महानगरपालिका 19 महानगरपालिका निवडणुका मतदान होणार आहे। या ठिकाणी अनेक पक्षाच्या युती आघाडी ज्या होत राहत आहेत, परंतु ते सर्वसामान्य पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत छोटे मोठे, त्यांना या ठिकाणी दणदांडगे पक्षाचे पदाधिकारी विश्वासात घ्यायला तयार नाहीत। त्यांना असा मात चढलेला आहे पैशाचा आणि सत्तेचा। इथे सर्वसामान्य जे पक्ष आहेत, छोटे मोठे जे पक्ष आहेत, मित्र पक्ष म्हणून घेतात, परंतु आता ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि स्थानिकच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जर न्याय मिळत नसेल तर माझी एक असं स्पष्ट मत आहे की आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने देखील त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे। आणि त्यांना जागा दाखवायची म्हणजे आपल्या तुमच्या कुठलाही कार्यकर्ता असो तो आतापर्यंत आतापर्यंत आपल्या ऐपतीप्रमाणे समाजाचं काम करत आलेला आहे। त्याला छोट्या मोठ्या अपेक्षा असतात की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळेल म्हणून त्याची अपेक्षा असते। परंतु हे धनदांडगे जे लोक आहेत, मग ते बीजेपी म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, शिंदे सेना म्हणा, अजून कुठली सेना म्हणा, आता आमच्या पक्षाची युती बीजेपी सोबत आहे, 15 वर्षापासून आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही निवडणुकीत कोणत्या मीटिंगला त्यांना बोलवणं, आम्हाला सन्मानानं बोलवलं असं दिसतच नाही। तसेच गवई गटाची युती काँग्रेस सोबत आहे। आता गवई गटाच्या पदाधिकाऱ्यांना बळतच जाऊन त्यांच्या मीटिंग मध्ये बसलं तरी ते त्यांना विचारायला तयार नाही। बीआरपीची युती शिंदे गटासोबत आहे। आता बीआरपीचे 10, 20, 5, 50, 100, 50 हजार 2000 मतं असतील ना याच्यामध्ये, परंतु त्यांना देखील कोणी विचारायला तयार नाही। आणि प्रत्येक पक्षाची हीच परिस्थिती आपल्या परभणी शहरामध्ये निर्माण झालेली आहे। आणि या गोष्टीला छेद देण्याकरिता म्हणून आपण आज ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे। मित्रांनो, माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्यांना या संदर्भात जे काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावेत।